नमस्कार. जय महाराष्ट्र. मी भालचंद्र होलम. गेले अनेक दिवस ज्या राजकारणाची आपण वाट पाहतो आणि वसई विरार शहर महानगरपालिका ही प्रत्येक दिवशी तुम्हाला मी सांगितली की ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि याचं जे वाता आणि हे जे शब्द आम्ही फेकले होते ते सत्यात कुठेतरी उतरताना आज दिसत आहेत. कारण इलेक्शन सुरू झाल्यापासून आणि तिकीट वाटपापर्यंत राजकारण तापलेलं आणि ह्या राजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेमकं काही गोष्टी पोचल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी कशा पद्धतीने पोचतील तर ह्यावर आज माझ्याबरोबर सुधीर सुर्वे जे आहेत जे ईस्टला राहतात, प्रभाग 17 जवळ राहतात आणि ते प्रभाग 17मधल्या काही गोष्टींविषयी आपल्याबरोबर आपल्या कार्यालयामध्ये बातचीत करणार आहेत. सुर्वे साहेब, काय सांगाल की तुम्ही एक सामाजिक काम करत असता, लोकांच्या जवळ असता आणि काय होतं की ज्यावेळी इलेक्शन लागतं कुठच्याही, ते लोकसभा असो, विधानसभा असो किंवा महानगरपालिकेचं इलेक्शन असतं, वातावरण एवढं ढवळून गेलं जातं की प्रत्येक व्यक्ती झोपडीतला मतदार पण सोचतो आणि त्या झोपडीपर्यंत पोचणारा एक कार्यकर्ता असतो आणि ज्यावेळी कार्यकर्ता कधीतरी एक वाट पाहत असतो, संधी बघत असतो की बाबा रे ह्या इलेक्शनमध्ये मला चान्स मिळेल आणि तो त्यांची नाळ जी असते ते सर्वसामान्य माणसापर्यंत जोडलेले असतात. जे आपले नेते असतात, मंडळी असतात, ते वरच्या लेवलने त्यांच्या पद्धतीने काम करतात. पण असं प्रभाग 17विषयी ज्यावेळी आपण बोलणार आहोत, मातब्बल तिथे उमेदवार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनला आहेत. पण खरोखरच समाजामध्ये ज्या व्यक्तींना तिथे मग कुठच्याही पक्षाचे असोत त्यांना सीट मिळाली पाहिजे होतं, या इलेक्शनमध्ये संधी सामाजिक नेत्यांना मिळाली होती, ती मिळाली का? आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय सांगायचं आहे लोकांना? आम्हाला लोकांना हेच सांगायचं आहे की पहिले साहेब, जय महाराष्ट्र, नमस्कार. लोकांना आम्हाला हेच सांगायचं आहे, जे प्रभाग 17मध्ये जे दावेदार व उमेदवार होते संजय मोरे साहेब, ते आम्हाला म्हणजे असे वाटलं होतं की ते म्हणजे 101% निवडून येणार. भले अपोजिटची पार्टी असू दे किंवा आणखी कुठचे पण पक्ष असू दे किंवा इतर कोणताही जर अपक्ष जर कोणतेही जर असते तरी टप देणारे तेच उमेदवार असे एक पक्के होते आमच्या 17मध्ये. पण असं झालं की वरिष्ठ मंडळीने म्हणजे वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्याकडे खूप त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. तरी आम्हाला असं म्हणजे सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना असं अपेक्षा होती की ते 100% निवडून येणार आणि आमचा सर्वांचा सपोर्ट असं होतं की ज्या सोसायटीमध्ये, कारण त्यांनी कामं तशी केलेली आहेत की कोणतंही गव्हर्नमेंटचं कोणतंही काम असू दे, आयुष्यमान कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे, लोकांना रेशन कार्ड मोफत बनवून देणे आणि जे त्यांनी आतापर्यंत जी कामं केलेत ती मोफत कामं केलेत. म्हणजे लोकांकडनं कोणता एक रुपये पण त्यांनी कधीही घेतले नाही. आणि जे शिंदेसाहेब, आपलं शिंदेगड शिवसेना यांच्या मार्फत जे उपक्रम आले, जे लोकांपर्यंत जे सेवा पोहोचवण्याचं काम आलं ते आपल्या साहेबांनी खूप चांगल्या प्रमाणे केले आहेत. त्यांनी कधी पण लोकांना म्हणजे कधी अपरात्री जर त्यांना आपण हाक मारली तरी ते प्रत्येकाच्या सेवेसाठी धावत जात होते. असे आपले कार्यकर्ते असताना आणि अशा कार्यकर्ते जेव्हा हे होतो त्यांना संधी असून जर त्यांना संधी नाही मिळाली तर खूप एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा सामान्य जे मतदार दाता असतो तो फक्त आता आपण जवळजवळ आपल्याकडे जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर ही आपली म्हणजे मुदत आपली जवळजवळ 3 वर्षांआधीच पूर्वी संपली आणि 3 वर्ष आधी संपल्यानंतर आता जेव्हा पण मतदार दादा आपण वाट बघत असतो की आपल्या भागाचा विकास कसा होणार आणि त्यासाठी आपले नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे भावी नगरसेवक म्हणून पाहत होतो. पण वरिष्ठांनी जर त्यांच्यावर अन्याय केलेला आहे तर तो अन्याय खूप. साहेब, तुम्हाला कसं वाटतं की त्यांच्यावरती जर अन्याय झाला आहे तर त्यांनी जे प्रमुख दावेदार तुम्ही म्हणून संजय मोरे बोलताय, संजय मोरेने अशी तयारी केली होती का? किंवा संजय मोरे तुमच्यापर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार आहे, मी ह्या पद्धतीने कामाला सुरुवात करतो, असं तुमच्यावर कधी चर्चा झाली होती? हो. आमच्याकडे अनेक वेळा आम्ही प्रत्येक टायमाला आम्ही भेटत असतो. एखाद्या आम्ही दुसऱ्या पण सामाजिक संस्थेमध्ये काम करतो, पण आम्ही एक मित्र म्हणून आम्हाला हमेशा आमची ओळख असते, कधी आम्हाला ते पण मदत करत असतात. पण अशा वेळेला आम्ही त्यांची खूप म्हणजे प्रत्येक त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन त्यांनी हे घेतलेलं होतं की प्रत्येकाचं सपोर्ट आपल्याला किती आहे म्हणून त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता त्या विषयाचा. पण तसं जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला की आम्हाला 101% वाटलं होतं की त्यांच्यावर त्यांचंच उमेदवार म्हणजे येणार आहेत, आमचा उमेदवार शिंदे साहेबांचे.
पण जे वरिष्ठांनी त्यांच्यावर जे हे म्हणजे अन्याय केलेला आहे तो आम्हाला म्हणजे सामान्य जणांना म्हणजे हे वाटतं की असं व्हायला नको पाहिजे होतं. आणि आज जर आमच्या संजय साहेबांनी जर एखादा दुसरा कुठचा निर्णय घेतला असता की बाबा दुसऱ्या पक्षात जाणे, त्यांना दुसऱ्या पक्षातनं पण ऑफर होते, आम्हाला ते स्वतः पण बोलत होते, पण असं न करता त्यांनी एकनिष्ठ राहून जर त्यांचा असं जर सामान्य कार्यकर्ता जर असं त्यांना त्याचा आपण जर एकनिष्ठ राहून जर असं त्याचं फळ भेटत असेल तर हे कुठंतरी आम्हाला चुकीचं वाटतंय. म्हणून जे आज आम्हाला जे संजय साहेब बोलतील की आपण ज्यांना शिंदे साहेब पाठिंबा देतील त्यांना आम्ही सर्व सपोर्ट करायला तयार आहोत. साहेब, आताची अशी सिच्युएशन आहे, संजय मोरे साहेबांना आम्ही पण संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्यावर तो संपर्क झाला नाही. आणि संजय मोरे असं बरेच मुलाखतीमध्ये मी पण घेतलेल्या बोलले होते की मी तिथले प्रभाग 17मध्ये शिंदे गटाचे जे काही उमेदवार उभे राहतील किंवा त्यांच्याबरोबर जो युतीमध्ये जे उमेदवार असतील त्यांना मी निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस काम करणार आहे. आणि त्यांची ती तयारी होती, कारण संजय मोरे बोलल्यानंतर तिकडचं एक वेगळा व्यक्तिमत्व होतं. बरोबर आहे. मी बऱ्याच जागेवरती ज्यावेळी डोअर टू डोअर ज्यावेळी लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, कॉर्नर मिटिंग घेतल्या, त्यामध्ये सांगत होते की आमच्यासाठी संजय मोरे पाहिजे. आज जर आता समाजसेवक म्हणून एवढं चांगल्या प्रकारचं काम करत आहेत तर नगरसेवक झाल्यानंतर ते आमच्या हक्काचे उमेदवार असतील. पण संजय मोरेला खरोखर डावलण्यात आलं का? पक्षाने डावललं का वरिष्ठ नेत्यांनी इथे डावललं आहे? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर असं वाटतं की पक्षाने तर डावळलेलंच आहे. जर शिंदे साहेबांनी थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे होतं. शिंदे साहेबांना पण आम्ही विनंती करतो की आपण एक म्हणजे संघटनेचा प्रमुख आहात आणि शिवसेनाचे प्रमुख आहात, आणि जर आपण थोडंफार जर पालघर आपल्या म्हणजे वसई विरार महानगरपालिका जे निवडणूक लागते त्याच्यामध्ये थोडं आपण लक्ष आपला पण म्हणजे दुर्लक्ष झालं. आम्ही एवढं त्यांच्यापर्यंत एवढं बोलणं आम्हाला ते हे नाही वाटत, पण एक त्यांच्याकडनं जर तो मॅसेज जर आला असता खरंच सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळालं की नाही हे जर त्यांनी जर निक्षून पाहिलं असतं तर आज शक्यतो म्हणजे आपल्या संजय मोरे साहेबांवर अन्याय नसता झाला असं आम्हाला वरदान होतोय. साहेब, नेमका अन्याय झाला आहे म्हणजे संजय मोरे रेसमध्ये होते, त्यांचं नाव प्रत्येक तुमच्याकडचे जे सीट आहेत ते BJPला तिकडे सोडले गेले आहेत साहेब, किंवा आत्ता असं पण बोललं जातं आहे की मला मिळालेल्या माहितीनुसार गुप्त जे आमच्याकडे यंत्रणा आहेत किंवा आमचे जे सूत्रधार आहे यांच्याकडून माहिती मिळते की शिंदे गटामधले तिकीटं कापण्यासाठी घोडेबाजारी झाली आहे. तुम्हाला काय वाटते? साहेब, झाले असेल ते एवढं कसं, आम्ही सामान्य कार्यकर्ता आहोत, पण असं जर सामान्य एवढं चांगल्या कार्यकर्त्याला जर तिकीट नाही मिळालं तर याचा अर्थ घोडेबाजार झाले असेल. म्हणजे जिल्हाध्यक्ष असतात त्यांचा तिथे लक्ष असला पाहिजे की आपल्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं पाहिजे, हमखास आपला नगरसेवक तो निवडून येणार आहे. मग अशा टायमाला जिल्हा अध्यक्षांनी काय करायला पाहिजे साहेब? साहेब, त्यांची ते मीटिंग झाली असेल किंवा त्यांचं बोलणं झालं असेल आमच्या साहेबांबरोबर, पण त्यांनी आमच्या साहेबांना ॲक्च्युली आम्ही त्यांना साहेबच बोलतो म्हणून आम्ही ते बोललो साहेबांकडे ह्या बोलणं विषय त्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे तो आम्हाला आजचा पण म्हणजे असं वाटतं की असं जर सामान्य कार्य जर अन्याय होत राहिले तर दुसरं पुढे जे येणारी पिढी हे आहे म्हणजे नवीन जर कार्यकर्ता कसं म्हणजे ह्याच्यामध्ये येणार, भाग घेणार, हा एक मेन म्हणजे उद्दिष्ट आहे की नवीन कार्यकर्ता जर आपण बोलतो यंग जनरेशन युवा सेनामध्ये आपण थोडं आले पाहिजेत. पण एवढ्या वर्षाच्या जवळ ते आता 15-20 वर्ष काम करतायत आपल्या शिंदे सेनेमध्ये, आणि आता समजा आता 5 वर्ष समजा 4 वर्ष झालेत, पण ह्याच्या आधी पण ते शिवसेनेमध्येच काम करत असताना पण साहेब आपण जर 2 भाग शिवसेनेचे झाले ह्याच्यानंतर ते कुठे सोडून गेले नाहीत ना की दुसऱ्या गटामध्ये सामील नाही झालेत, ते शिंदे साहेबांबरोबर राहिलेत. आणि शिंदे साहेबांबरोबर राहिले असताना सुद्धा त्यांच्यावर अन्याय झाला हे आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना साहेब मध्ये ग्रामीण ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे ज्यावेळी इलेक्शन असतात त्यावेळी एक चेहरा पाहिजे असतो, एक म्हणजे जसं तुम्ही आता एवढं तळतळीने बोलताय की संजय मोरे हे असे एक व्यक्तिमत्व आहे की ज्यावेळी सरपंच होते त्यावेळी गावाला त्यांच्या साताऱ्यामध्ये, तर त्या साताऱ्यामध्ये त्यांना राष्ट्रपती एक पुरस्कार पण मिळाला होता ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून. पण साहेब, अशा लोकांना का डावललं जातं असं तुम्हाला वाटतं? साहेब, हे त्यांचे आता काय माहिती, आता म्हणजे असं बोलावं लागतं की निष्ठेचं फळ त्यांना मिळालं, म्हणजे आपण आता उलटच बोलावं लागणार की निष्ठेचं फळ त्यांना मिळालं. कारण एवढा चांगला जर ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम जो राबवून त्याचा पुरस्कार भेटतो राष्ट्रपतींकडून, आणि ते पण अब्दुल कलाम सारख्या व्यक्तींकडून त्यांना पुरस्कार मिळाला होता. बरोबर आहे. आणि अशा व्यक्तीवर जर अन्याय होत असेल
तर ते आम्हाला म्हणजे सर्वच कार्यकर्ता आणि आमचं आता आम्ही ठणकावून सांगतो तुमच्या मीडियासमोर की जे संजय मोरे साहेब निर्णय घेतील किंवा अजून आमचं त्यांचे भेट पण नाही झालेले आहे, पण जे निर्णय घेतील, ज्या हे करतील, त्यांनी जर सांगितलं की हे 4 उमेदवार आपले निवडून येणार तर त्यांना सांगतील, त्यांनाच आम्ही सपोर्ट करणार आहोत. म्हणजे संजय मोरे जे आहेत तिथले किंग मेकर आहेत, किंग मेकर आहेत. कारण त्यांचा एवढा दांडगा तिकडचा जो अभ्यास आहे किंवा त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यावरती बोलते तुम्ही. हो हो हो, कारण त्यांना एवढं आहे त्यांचा अभाव. जवळजवळ म्हणजे आमच्या इथे जवळजवळ 40 म्हणजे 42,000 एवढं वोटिंग आहे तिकडे, 42,000, पण तेवढं वोटिंग त्यांना पडली असती, भले थोडीफार फरकाने, पण ते 101% निवडून आले असते. म्हणजे साहेब तुम्ही सांगताय की आता समजा संजय मोरे अजून तटस्थ आहेत, त्यांनी कुठचीही भूमिका किंवा पक्षाकडे काही कळवलं आहे त्यांनाच माहीत आहे, कारण ते गुप्त असेल, परंतु ते शिंदे गटात अजूनही आहेत असं मी त्यांना बोलतो. आणि त्यांनी जर असं मनात आणलं तर बाजी पलटू शकते आणि कुठचेही उमेदवार पडू शकतात असं तुम्हाला वाटतात? पडू शकतात ना साहेब, ते निर्णय घेतील ना, कारण ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर ते पोचतात. प्रत्येक सोसायटीबरोबर त्यांचं म्हणजे चेअरमॅन असतील, प्रत्येक सोसायटीच्या चेअरमॅनबरोबर त्यांचं चांगलं संबंध आहेत. जर उद्या त्यांनी जर हे केलं तर समोरचे जे आता व्यक्ती कोण उभे आहेत त्यांना हे दगाफटका होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. आताच आपल्याबरोबर पाहिलं की सामाजिक एक कार्यकर्ते सुधीर मोरे होते आणि सुर्वे होते आणि ते संजय मोरेंविषयी सांगत होते की आमचे ते साहेब आहेत, कारण त्यांनी गेले अनेक वर्ष 15 वर्ष जे काही इथे समाजकार्य राजकारण जे करत आहेत आणि प्रत्येक वेळी एका फोनवरती पण ते धावून जातात. प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये जाऊन प्रत्येक अध्यक्ष सेक्रेटरीबरोबर त्यांच्या चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. तळागाळात ग्रामीण म्हणजे छोट्या मुलांबरोबर त्यांचं उठणं बसणं आहे. ज्यावेळी कुठे गटाराचे प्रॉब्लेम असू दे, रिलायन्समध्ये प्रॉब्लेम झाले होते, द्वारका हॉटेलला आग लागली त्या संदर्भातले काही प्रॉब्लेम असू दे, पाण्याचा निचरा असू दे किंवा गटाराचा कोई गोष्ट असू दे, लोक बोलत होते की संजय मोरेंना ह्या वर्षी पक्ष संधी देईल आणि या संधीच्या माध्यमातून एक आमचा हमखास एक नगरसेवक तर जाईल. त्याचबरोबर जिथे संजय मोरेंच्या वार्डमध्ये प्रभाग 17मध्ये जे प्रमुख दावेदार नगरसेवक म्हणून उभे राहतील आणि त्यांना संजय मोरे आम्हाला निवडून देतील. आणि संजय मोरेंकडे असा एक डाटा आहे किंवा त्यांची फॅमिली ज्या पद्धतीने काम करते की प्रत्येक बिल्डिंगमध्ये किंवा प्रत्येक रूममध्ये किती वोटर आहेत, ते कामाला जातात का, कुठे जातात, कुठे कोणाला थांबवलं पाहिजे, कुठे कोणाला पुढे जायला पाहिजे, हा सगळ्यांचं नियोजन हे संजय मोरेंनी केलं होतं. परंतु संजय मोरे जिल्हा अध्यक्षांच्या जवळची एक व्यक्तिमत्व मानले होते. पक्षाला सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे मी आज तुम्हाला बोलून दाखवत नाही, वेळ आले तर पक्षाला ज्या पद्धतीने मदत पाहिजे ती संजय मोरेने जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि ह्यावेळी तरी लोकांना असं वाटत होतं संजय मोरेंना जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते संधी देतील. पण एक आश्चर्य मला ह्या गोष्टीचं वाटतं, जिल्हा अध्यक्ष पण ही निवडणूक लढवत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये काय नेमकं दडलं आहे हे आपण लवकरच पाहणार आहोत. पण ह्या इलेक्शनमध्ये पण प्रमुख दावेदार जरी उमेदवार जरी नसले तर ते 17चे संजय मोरे आहेत आणि संजय मोरे एक 4 उमेदवार निवडून आणू शकतात किंवा संजय मोरे 4 उमेदवार पाडू शकतात. ही येणारी वेळ सांगणार आहे. तुर्तास भालचंद्र होलमसह शुभम होलमसह प्रभात समाचार. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.